नमस्कार मित्रांनो, जय हिंद. बाहेर पाऊस चालू आहे आणि आज रविवार आहे, त्यामुळे मी अंडा बिर्याणीचा बेत बनवलेला आहे. तुम्ही पाहू शकता. हे पाणी बॉईल केलेलं आहे, त्याच्यामध्ये खडा मसाला टाकलेला आहे आणि आपले बासमती तांदूळ भिजत ठेवलेले आहे. त्याच्यामध्ये तर मी कांदा कापून ठेवलेला आहे, टमाटर आहे, हिरव्या मिरच्या आणि अंडे बॉईल करून ठेवलेले आहेत. तर आता आपण हे भिजवलेले तांदूळ बॉईल झालेलं आहे बघा, याच्यामध्ये खडे मसाले आहेत, याच्यामध्ये आपण टाकत आहे आणि ह्या तांदळाला पूर्ण शिजवायचं नाही. नंतर यातलं पाणी सगळं काढून घ्यायचं. आपण जोपर्यंत हे तांदूळ शिजत नाही तोपर्यंत आपण अंड्याचा आहे ना रेसिपी बनवून घेऊया. बघू शकता भात शिजत आलेला आहे. आता याचं पाणी काढून घेणार आहे त्या झारणीमधून पाणी काढून घेणार. आणि आता तुम्ही मसाला बघू शकता. इथे कांदा, टमाटो, घरची लाल मिरची, हळद, मीठ, धनिया, कोथिंबीर, कढीपत्ता आणि अंडे आहेत. आता हे तेल गरम करायला ठेवलेलं आहे, आपण याचा तडका मारणार आहोत. हा तडका नंतर आपण त्याच्यामध्ये मिक्स करून मस्त बिर्याणीमध्ये बघू शकता तुम्ही. कांदा आता ब्राऊन झालेला आहे. आता याच्यामध्ये मसाले टाकण्याची प्रक्रिया चालू होईल. सर्वप्रथम आपण हळद टाकूया, आपल्या हिशोबाने टाकायचं. बघू शकता जास्त पण नाही झाली पाहिजे. हळद टाकली, धनिया पावडर आणि हा घरगुती मसाला. हे आमचा घरगुती मसाला तो घरात बनवू टाकतो. तो अंदाजाने टाकायचा, जास्त पण झाला पाहिजे. आणि ही अंडी जी बघा मी तुम्ही बघू शकता, ही अंडी मी कटिंग केले का, कारण ते ग्रेव्हीमध्ये आहे ना एकदम त्याच्यामध्ये मसाला भरतो, त्यामुळे बिर्याणी एकदम चांगली बनते. ठीक आहे, तुम्ही बघू शकता दम बनवायची प्रोसिजर चालू आहे. कुकरमध्ये भात टाकला. आता याच्यामध्ये आपण सर्वप्रथम हे अंडी टाकूया. एका लेअरला तुम्ही तुमच्या हिशोबाने अंडी टाकू शकता. बघू शकता मस्त एकदम. जेवढी तुम्ही त्या हिशोबाने अंडे घेतले तसे करा. आता थोडासा रस्सा टाकूया आपण याच्यावरती. ओके, असं जसं लेअर होत राहतील, जेवढा भात आहे तसेच ते लेअर होत राहतील. तर फायनल मित्र, तर आपली बघा अंडा बिर्याणी रेडी झालेली आहे. हे बघू शकता तुम्ही, एकदम सुंदर. हे बघा पाहू शकता. खास तुमच्यासाठी खास. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके, धन्यवाद. परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, नमस्कार.